विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ दुसरा पृथ्वीचे अंतरंग या पाठाचे स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. अ. भूकवचाचे हे दोन थर आहेत. 1. बाह्य अंतर्कवच. 2. खंडीय व महासागरीय कवच. 3. भूपृष्ठ व महासागरीय कवच. 4. प्रावरण व गाभा. योग्य पर्याय आहे 2. खंडीय व महासागरीय कवच. प्रश्न दुसरा आ. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? पर्याय 1. सिलिका. 2. मॅग्नेशियम. 3. ॲल्युमिनियम. 4. लोह. बरोबर पर्याय आहे 2. मॅग्नेशियम. प्रश्न ई. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात? पर्याय 1. लोह मॅग्नेशियम. 2. मॅग्नेशियम निकेल. 3. ॲल्युमिनियम लोह. 4. लोह निकेल. आणि बरोबर पर्याय आहे 4. लोह निकेल. ई. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? पर्याय 1. वायुरूप. 2. घनरूप. 3. द्रवरूप. 4. अर्धघनरूप. आणि बरोबर पर्याय आहे तो म्हणजे दुसरा, घनरूप. उ. बाह्य गाभा खालीलपैकी कशाचा बनलेला आहे? पर्याय 1. लोह. 2. सोने. 3. हायड्रोजन. 4. ऑक्सिजन. बरोबर पर्याय आहे 1. लोह. उ. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? पर्याय 1. प्रावरण. 2. गाभा. 3. भूकवच. 4. खंडीय कवच. आणि बरोबर पर्याय आहे खंडीय कवच. ए. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात? पर्याय 1. प्राथमिक लहरी. 2. द्वितीय लहरी. 3. पृष्ठीय लहरी. 4. सागरीय लहरी. आणि बरोबर पर्याय आहे 1. प्राथमिक लहरी. प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा. अ. पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही. उत्तर आहे बरोबर. आ. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. उत्तर आहे चूक. बरोबर विधान आहे पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे. प्रश्न तिसरा ई. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत. उत्तर आहे बरोबर. ई. खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनलेले आहे. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान आपणाला सांगता येते. खंडीय कवच हे
सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनलेले आहे. प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा. अ. भूकवचाचे दोन भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय? उत्तर: खंडीय कवच व महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत. जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे. प्रश्न दुसरा आ. प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? उत्तर: प्रचंड दाब व उष्णता यांमुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी, पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात. प्रावरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडून येत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात. प्रश्न ई. पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. उत्तर: पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे व अंतर्गाभ्याचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस आहे. तापमानातील या फरकांमुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून बाह्य गाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते. चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहाची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक आवरण तयार होते व त्याला चुंबकीय आवरण असे म्हणतात. अशा प्रकारे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. प्रश्न चौथा, सुबक आकृत्या काढून नावे द्या. अ. पृथ्वीच्या अंतरंगाची सुबक आकृती काढून नावे लिहा. विद्यार्थ्यांनी पृथ्वीच्या अंतरंगाची सुबक आकृती काढून नावे द्यायची आहेत. या प्रकारे आकृती काढायची आहे. दुसरा प्रश्न आहे, चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त याची आकृती तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. या प्रकारे चुंबकीय आणि विषुववृत्त दर्शवणारी आकृती काढायची आहे. प्रश्न पाचवा, भौगोलिक कारणे लिहा. अ. पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळतात. उत्तर: पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या प्रमुख 3 थरात आढळणाऱ्या मूलद्रव्यात, खनिजात, तापमानात व दाबात भिन्नता आहे. पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महासागरीय कवच, भूकवच व प्रावरण, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण, प्रावरण व गाभा, बाह्य गाभा व आंतरगाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत. अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते. प्रश्न दुसरा, मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. उत्तर आहे, कारण पृथ्वीच्या गाभ्यात जास्त घनता असलेली लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. म्हणजेच मूलद्रव्यांची घनता जसजशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील
स्थान अधिक खोल होत जाते. अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता व अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. प्रश्न ई. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. उत्तर: कारण प्रावरणाच्या उच्च प्रावरणात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळून तेथे शिलारस तयार होतो. प्रचंड उष्णता व दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात. या ऊर्जा लहरींचे ऊर्ध्व दिशेने वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात. परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या प्रक्रिया घडतात. प्रश्न ई. भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. उत्तर: कारण खंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेंटीमीटर असते, तर महासागरीय कवचाची घनता 2.90 ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर असते. खंडीय कवचाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते. त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही आणि त्याची जाडी अधिक असते. या उलट महासागरीय कवचाची घनता तुलनेने जास्त असल्यामुळे महासागरीय कवचाचा काही थर सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो व त्याची जाडी कमी होते. त्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते. प्रश्न ई. चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. उत्तर: कारण पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातापासून संरक्षण करण्याचे कार्य हे चुंबकीय क्षेत्र करते.